सिंदखेड राजा ते शेगाव हा 109 किलोमीटरचा भक्ती मार्ग महाराष्ट्र राज्य करू पाहत आहे आणि यासाठी प्रचंड प्रमाणात सुपीक जमीन चिखली तालुका सिंदखेड राजा तालुक्यातली अधिग्रहित होणार आहे आणि या 5-6 तालुक्यामधून जी हा मार्ग जातोय त्या सर्व शेतकऱ्यांचा या भक्ती मार्गाला विरोध आहे। कारण पिढ्यानपिढ्या कसलेली जमीन आई वडिलांची बापदाद्यापासून सुरू असलेली सुपीक जमीन शासन अधिग्रहित करत आहे आणि त्यामध्ये प्रचंड विरोध इथल्या आमच्या शेतकरी बांधवांचा असल्यामुळे हा भक्ती मार्ग रद्द झाला पाहिजे। विविध मार्ग सिंदखेड राजा शेगाव जाण्यासाठी असताना या 109 किलोमीटरचा भक्ती मार्ग करण्याची कुठली गरज शासनाला नाही आहे आणि सगळ्या जनतेची भावना असल्यामुळे आज सर्व शेतकरी बांधव आम्ही रस्त्यावरती येऊन या भक्ती मार्गाला विरोध करण्यासाठी आज एकवटलेले आहोत। सिंदखेड राजा ते शेगाव हा जो भक्ती महामार्गाच्या नावाखाली मार्ग होऊ इच्छितोय तो मार्ग त्याची कुठली आवश्यकता नाही, त्याची कुठली मागणी नाही आणि तरी देखील 6000 कोटी रुपयाचा हा मार्ग बनतोय। त्याला पर्यायी अनेक मार्ग उपलब्ध आहेत। खरं तर एवढ्या पैशामध्ये कदाचित विमानतळ होऊ शकेल, पण तरी देखील सरकारचा अट्टहास आहे, शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा त्यांचा हा सगळा प्रयत्न आहे आणि त्यामुळं या भागातले सर्व शेतकरी जे आहेत हे अत्यंत चिडलेले आहेत। विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनापर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे म्हणून या कृती समितीचे सर्व शेतकरी आज रस्ता रोको हे आंदोलन इथं करत आहेत। जोपर्यंत हा मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे शेतकरी आंदोलन करत राहणार आणि या शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका ही आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। महामार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। शेगाव भक्ती महामार्ग रद्द करावा यासाठी गेल्या 2 ते 3 महिन्यापासून शेतकरी हा महामार्ग झाला नाही पाहिजे यासाठी सातत्याने विरोध दर्शवित आहेत। काल परवा अधिवेशन झालं आणि मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा जर विरोध असला तर आम्ही हा रस्ता करणार नाही। मला मुख्यमंत्री महोदय यांना एकच सांगायचं आहे की हे शेतकरी सातत्याने गेल्या 3 महिन्यापासून आंदोलन करत आहेत। आजही शेतकरी रस्त्यावर उतरले, आज शेतकरी रस्ता रोको करीत आहेत। हे कुठल्याही पक्षाचे नाहीत, सर्व शेतकरी ज्या शेतकऱ्यांची जमीन या महामार्गात जाणार आहेत हे शेतकरी हे आहेत। म्हणून मला मुख्यमंत्री महोदय यांना एकच सांगायचं आहे की शेतकऱ्यांचा तीव्र विरोध या महामार्गाला आहे, त्यामुळे हा महामार्ग तात्काळ रद्द झाला पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। आणि मुख्यमंत्री महोदय यांना मला परत एक सांगायचं आहे, सत्ताधारी जे आहेत भाजप असेल शिंदे गट असेल यांनी सुद्धा या महामार्गाला विरोध दर्शवलेला आहे। सत्ताधारी आंदोलन करत आहेत, विरोधकही आंदोलन करत आहेत, मग नेमकं घोडं अडलं कुठं? माझं या शासनकर्त्यांना एकच विनंती आहे की शेतकऱ्यांचा विरोध या महामार्गाला आहे आणि हा महामार्ग तात्काळ रद्द झाला पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। उत्तम सपकाळ, करतवाडी, सिंदखेड राजा ते शेगाव हा भक्ती मार्ग सरकारने कॅन्सल करावा, कारण की आमचे शेतकरी बंधू किती भूमिहीन होऊ राहिले याचा शेतकऱ्याने विचार करावा। आमच्या जागी शेतकऱ्याने उभं राहून आमचा पूर्णपणे विचार करावा। सरकार हे लाडकी बहीण योजना चालू करू राहिलं आहे आणि आम्हाला 1500 रुपये महिना देऊ राहिलं आणि आमच्या पतीला भूमिहीन करू राहिलं आहे। यात काय फायदा आहे हे शेतकऱ्याने विचार करावा, हीच माझी सरकारने विचार करावा ही माझी सरकारला विनंती आहे। वंदना मधुकर सपकाळ, आज आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही इथे रोडवर आलेलो आहे। आम्ही आज आमच्या जीवाची पर्वा ही न करता आम्ही इथेच थांबणार आहे जोपर्यंत आम्हाला सरकार न्याय देत नाही। एकीकडे लाडकी बहीण योजना काढते आहे आणि एकीकडे दाजीला भूमिहीन करत आहे। हा कोणता सरकारचा नियम आहे? सरकारने आमचा या नियमाचा विचार करावा आणि सरकारने आम्हाला रोडची गरज नसतानाही पर्यायी रोड असताना आम्हाला विनाकारण बेजार करू नाही। सरकारने माझी हात जोडून पाया पडून एक शेतकरी महिला आणि बंधू भगिनी सर्वांची विनंती आहे, सरकारने आमची याची नोंद घ्यावी।